नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता घाटकोपर पश्चिममध्ये आणि तिथली रेखा अपार्टमेंट अमृतनगर परिसर आहे हा आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत, श्रद्धा नायर आणि दीपाली अमृतकार. चला तर मग आता सुरुवात करूया आजच्या भागाला. उत्साह प्रचंड दिसतोय. चला काय म्हणणार वहिनी ऐकूया. नमस्कार. नाव सांगा. पूनम राजन नायर. माहेरचं नाव? पूनम. पूनम. मग आता द्या ओळख करून. हे मिस्टर, ही मुलगी तनिषा, हां हां, हा मुलगा कुणाल. वा नमस्कार. आई, आजी, हे दीर, हा भाऊ, वहिनी, हे आपण आजी, मावशी, हा पण भाऊच आहे. बरं. त्या माझ्या मैत्रिणी दोघी. नमस्कार. नमस्कार. आणि सून लागते माझी. हो का? नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली, आता गप्पांना सुरुवात करू. नमस्कार. आवाज खूप कमी आहे. नमस्कार. तुम्ही इथल्याच मूळच्या? हो, मुंबईत. माहेर कांजूरचं. कांजूर. हां. आणि सासर? सासर इकडचंच, मुंबईचं. कसं काय ते? लव्ह मॅरेज. कुठे, कधी, केव्हा? म्हणजे मीच प्रपोज केलेलं मिस्टरांना. काय सांगताय? कसं काय ते? म्हणजे मी त्यांच्या क्लासमध्ये स्टुडंट होती त्यांची. मी 11वीला त्यांच्या क्लासमध्ये प्रवेश घेतला आणि मला पहिल्याच दिवशी ते आवडलेले. मी सांगितलं नाही त्यांना, पण आवडलेले. नंतर मग 2 वर्ष त्यांच्या क्लासमध्ये होती. 12वी नंतर क्लास सोडला, कम्प्युटर वगैरे कोर्स लावले. घरामध्ये लग्नाची बोलणी सुरू झाली. नंतर मग विचार केला की नाही, आता आपल्याला ह्यांच्याशी नाही करायचं आहे, राजन सरांशीच लग्न करायचं आहे. मग ह्यांच्या मित्रांशी संवाद साधून मग त्यांना विचारलं की असं असं आहे, मला राजू सरांशी लग्न करायचं आहे. पण त्यावेळेला त्यांनी चक्क नकार दिलेला. पण काय माहिती 15 दिवसानंतर त्यांचा स्वतःहून फोन आला की तू तयार आहेस का, राजन तयार झालेला आहे. मला ते हवं होतं. मग झालं लग्न. माझ्या घरच्यांना काहीच माहीत नव्हतं. लग्न केलं आम्ही ठाण्याला चिरंजीवी हॉलमध्ये. पण घरून विरोध होता पूर्ण, कारण की हे साऊथ इंडियन आहेत. अच्छा. पण आता कसं? आता एकदम, आता जावयाशिवाय पान हलत नाही. हो का? मग वहिनी कसं आहे त्यांचा स्वभाव मिस्टरांचा? एकदम सुंदर. नावं ठेवायला बिलकुल जागा नाहीये. घरी क्लास घेतात? घरी म्हणजे असेच हॉल आहे तिथे खाली, एक तिथे घेतात. तुमचा? स्टुडंट लोकांचा 11th 12th. तुमचा नाही घेतात? माझा झाला घेऊन. बोलवा त्यांना. अहो नमस्कार. नमस्कार. काय क्लास शिकवता शिकवता विद्यार्थिनी प्रेमात पडली तुमच्या? किती वर्ष झाली? काय लग्नाची तारीख? लग्नाची तारीख 20 एप्रिल 22 एप्रिल 2011. 2000. बघताय ना काय झालंय त्यांचं? 20 एप्रिल 2000. 20 एप्रिल 2000 की 22 एप्रिल 2000? नाही, 20 एप्रिल. आणखी काय वहिनींच्या स्वभावाबद्दल सांगणार तुम्ही? स्वभाव म्हणजे एकदम शांत आणि एकदम सरळ, एकदम चांगला. फक्त तिला नाही पटलं एखादी गोष्ट की बापरे, मग तिसरा डोळा उघडतो. बरं, तर तुम्हाला प्रश्न विचारतो. बरं, पहिला प्रश्न, तुमच्या बेडरूमच्या खिडकीमध्ये झाड असलेल्या किती कुंड्या आहेत? 4 कुंड्या आहेत. काय कॉन्फिडेंटली उत्तर दिलंय. वा वा. आता वहिनी सांगा, मिस्टरांना नाचणे, वाचन आणि टीव्ही बघणे यापैकी सगळ्यात जास्त काय आवडतं? टीव्ही बघणे. त्यांनी काय सांगितलंय माहिती आहे वहिनी? नाचणे. हो ना? घरी नाचत नाही ना, बाहेर नाचतो. पण तुम्हाला आवडतं नाचायला ना, त्यामुळे हे उत्तर चुकलं. तो बाहेर नाचतात हे तुम्हाला माहित नव्हतं वहिनी. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. वहिनींच्या शाळेचं नाव कोण? शाळेचं म्हणते न्यू इंग्लिश स्कूल. अभिनंदन. आता उत्तर बरोबर आलं. चला, अशा तऱ्हेने 2 उत्तरं बरोबर आली. आता वहिनी इंग्लिश नाही बोलायचं जराही. मला सांगा की यांना जेव्हा तुमचं लग्नाचं ठरवलं तर लग्नासाठी कुठे गेलात तुम्ही लग्न करायला? लग्न करण्यासाठी मी इथे घाटकोपरमध्ये चाललेली त्यांच्या इथे घरी. हां. आणि तिथून आम्ही ठाण्याला गेलेलो. ठाण्याला कसे गेलात? आगगाडीने. आगगाडीने गेलात. कोण कोण होतं बरोबर तेव्हा? मिस्टर होते, मी होते, मिस्टर होते, नवरा होता. नवरा होता नाही, मिस्टर होते आणि तिथे संपलं. वहिनी पण आधीची 2 उत्तरं बरोबर आली, त्यामुळे हे 300 रुपये. चला, लक्ष्मी आली तुमच्याकडे. अभिनंदन. भेटूया कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. बरं, मिस्टरांबद्दल तक्रार कोणती आहे वहिनी? काय घरी वेळ नाही देत अजिबात. घरी वेळ देत नाहीत?
बाहेर कोणाला देता वेळ? क्लास, नाही बिझनेसमध्ये. ट्युशन. बर, आता तुमची तक्रार काय वहिनींबद्दल? नाही माझी तक्रारच नाही काय, काहीच नाही. काहीच नाही. याला म्हणतात प्रेम. तुम्ही तेवढ्या ते करून घेतलं ना लगेच. तक्रार नाहीच आहे, कारण तक्रार करायला घरीच नसतो. तक्रार करायला कोणासमोर. बरं, आता ह्या अभिनय करणार, तुम्ही गाणं ओळखा. चालेल. मामा, मामाची पोरगी, मामाच्या पोरीला मामा. नाही नाही. मामा थांबला. मामा उचल. नाही, गाणं म्हणा. तुम्ही पण म्हणा. पुरे छान गाताय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वहिनी हे घ्या 10. 1000 रुपये मिळाले.